नमस्कार. आपल्या आध्यात्मिक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपला जो देह आहे खूप भाग्याने आपल्याला मिळाला आहे. या देहाचं सोनं करायसाठी आपल्याला आज त्याचा थोडा अभ्यास करायचा आहे. तो तुम्ही शांत चित्ताने सर्व ऐकून त्याचं मनन करा. त्यासाठी समजण्यासाठी एक आपण उदाहरण घेऊया. एक राजा, ते दानशूर असतात. त्या राजाची एवढी ख्याती असते जगभर पसरलेली की ते कोणालाही परत पाठवत नाही. त्याच्यामुळं त्यांचं नाव अख्ख्या जगामध्ये दानी म्हणून होतं. परंतु असं दान करता 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 त्यांना थोडा अहंकार येतो. अहंकार हे पापाचं लक्षण आहे, दान हे पुण्याचं लक्षण आहे. पुण्य करता करता पाप पदरात पडतंय म्हणून भगवंताला त्यांच्याविषयी दया येते आणि ह्या पापातून त्यांना मुक्त करण्याकरता ते स्वतः भगवंत एका भिक्षुकाचं रूप घेऊन राजाच्या दरबारात भिक्षा मागण्याकरता येतात. आल्यानंतर राजाला विचारतात की तुमचं नाव खूप दूरवर मी ऐकलेलं आहे, तुम्ही खूप मोठे दानी आहात, ह्याकरता मी तुमच्याकडे आलो आहोत. राजाला खूप आनंद होतो आणि तो सांगतो की हा आहे, मी खूप दानी आहे आणि कुठल्याही भिक्षुकाला परत पाठवत नाही, आपली काय इच्छा आहे ते माग. भिक्षुकरूपी भगवंताने राजाला प्रश्न केला की मी मागितल्यानंतर जर तू नाही दिलं तर काय करायचं, त्याकरता मला वचन द्यावं लागेल. राजा वचन द्यायला तयार होतो आणि मग भिक्षुकरूपी भगवंत त्याला म्हणतात की मला तुझं राज्य हवं आहे. एक क्षणाचाही विचार न करता त्या राजाने सर्व राज्य त्या भगवंतावर सोपवतात आणि आपल्या जंगलाकडे निघायला तयार होतात. भगवंतरूपी भिक्षुक त्याला विचारतात की आता कुठं चाललाय तू? तो म्हणतो मी आता काय करणार, सगळं राज्य तुम्हाला दिलंय, मग मी जंगलात जाऊन काही संन्यास घेऊन काहीतरी करेन. म्हणले अरे राज्य कोण सांभाळणार, मी तर भिक्षुक आहे, मला थोडी याच्याविषयी माहिती आहे, मी कसं सांभाळणार राज्य आहे. तर मला हे राज्य चालवण्याकरता कोणतं राजा हवा आहे, तर ते तू चालव, पण राज्य कोणाचं आहे, माझं आहे, तुला चालवायचं आहे. तर त्यानंतर त्या राजामध्ये एवढा बदल होतो की तो ज्या वेळेस तो भिक्षुकांना दान देतो किंवा जे काही कार्य करतो हे त्यांचं आहे असं म्हणून देतो. पहिले तो माझं आहे असं म्हणत होता, आता तो त्यांचं आहे असं म्हणतो. तर मंडळी, आपल्याला संसारात असंच राहायचं आहे की हे सर्व त्याचं आहे, आपलं काही नाही. आपण नुसतं एक सेवक म्हणून तिथं काम करायचं आहे. मग ह्या संसारामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार येणार नाही आणि संसार सुखाचा होईल. तर हे जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.